नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या या पुस्तकातील अध्यापन इंदिरा संत यांच्या याहो सूर्यनारायणाचे हे प्रकरण वाचित आहे. अध्यापन इंदिरा संत यांच्या याहो सूर्यनारायणाचे. मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमधील BEdचा प्रशिक्षणार्थी विद्यार्थी या नात्याने माझ्या मराठी आणि इतिहास या विषयावरील अध्यापन पाठांचा प्राध्यापक आणि सहअध्यायींमध्ये वर्षभर बऱ्यापैकी बोलबाला झालेला. उपप्राचार्य डॉक्टर न. रा. पारसनीस यांनी माझ्या अध्यापन पाठांना अगदी पहिल्यापासून उचलून धरलेले. या बोलबाल्यात माझे नियोजित 30 अध्यापन पाठ संपून गेलेले. पण प्राचार्य सुलभा पणंदीकर यांनीही माझा अध्यापन पाठ पाहण्याची इच्छा व्यक्त करताच एक जादा 31वा अध्यापन पाठ, तोही खास प्राचार्यांसाठी घेण्याची मला मिळालेली संधी म्हणजे एक खास प्रशस्तीपत्रकच. मी ते आनंदाने स्वीकारले. माझ्या अध्यापन पाठ घेण्याची नियोजित शाळा म्हणजे गिरगावमधील प्रार्थना समाजाचे प्रसिद्ध राम मोहन हायस्कूल. या विशेष अध्यापन पाठासाठी मी 6वीचा वर्ग निवडला. या वर्गावर मी इतिहासाचे काही पाठ घेतले होते. ते मुलांना खूप आवडले होते. या वर्गात ज्योत्स्ना भोळे यांची कन्या वंदना आणि अध्यापनातला हसता खेळता दाद देणारा तिचा एक छान ग्रुप होता. आणि गिरगावमधील त्यावेळच्या म्हणजे 1956-57 मधील मध्यमवर्गीय कुटुंबातील मराठी वातावरणातील सारीच मुले अध्यापनात मोठी रंगत आणणारी. 6वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील मी कविता निवडली इंदिरा संतांची याहो सूर्यनारायणा, काही कडवी गाळून संपादित केलेली. याहो सूर्यनारायणा, याहो या लवकर, सोन्याच्या पावलाने भूषवा हे घर. अंगण सारविले रेखिले स्वस्तिक, हळदी कुंकवानी मंगल सूचक. उघडी दालनेही स्वागता आतुर, याहो सूर्यनारायणा, याहो या लवकर. येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत, तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात. उघडी तावदाने झरोखे कौलारी, रेंगाळोत घरा माझी किरणे रुपेरी. आईच्या मायेहून कोमल करांनी, गोंजारा बालकांना खेळती अंगणी. ही कविता तशी इंदिरा संतांच्या बहरातील नाही. सहवासनंतर नाम संतांबरोबर प्रेमविवाह झाल्यानंतर 10 वर्षे त्यांनी जो तृप्त संसार केला त्या काळात त्यांनी ज्या 10-12 कविता केल्या त्यापैकी ही एक. पाठाचे निरीक्षण करणार होत्या स्वतः प्राचार्या सुलभा पणंदीकर, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या इंग्रजी साहित्याच्या मान्यवर विद्यार्थिनी, मानसशास्त्राच्या इंग्रजी प्राध्यापिका, साहित्याची प्रगल्भ जाण असलेल्या, स्वतः सर्जनशील लेखिका, शिवाय प्राचार्या गंभीर वृत्तीच्या. थोडेफार टेन्शन अपरिहार्यच, पण वर्षभर नाट्य, काव्यगायन, वक्तृत्व, लेखन आदी उपक्रमांतून त्यांच्यासमोर बऱ्यापैकी वावरत आलेला आणि त्यांच्याकडून कौतुकाची पावती घेत आलेला, त्यामुळे टेन्शनचा तसा फारसा सवाल नव्हता. अध्यापन पाठाच्या पंचपतीतील पहिली पायरी प्रस्तावना. स्वागतशील वर्गात 11-12 वर्षांच्या उत्सुक मुलांसमोर प्रसन्न वृत्तीवाणीने माझे प्रास्ताविक असे सुरू होते. भारतीय संस्कृती ही सूर्यपूजक आहे असं मानलं जातं. अनेक पुराणकथांतून या सूर्याचा महिमा गायला आहे. हा आदितीचा पुत्र सूर्य म्हणजे विश्वाचं सर्वस्व, विश्वाला प्रकाश देणारा, विश्वाला जीवन देणारा. प्राचीन ऋषीमुनी गंगाकिनारी सूर्याय नमः, भास्कराय नमः, मार्तंडाय नमः आदी 12 सूर्यनामांचा मंत्रघोष करीत त्याला अर्घ्य अर्पण करून त्याचे स्वागत करीत असत आणि आपलंही व्यक्तिमत्व
त्याच्यासारखं तेजस्वी व्हावं असं मागणं करीत असत. सकाळी उगवणाऱ्या या सूर्याचे तुम्ही कसे स्वागत करता आणि त्याच्याकडे कोणते मागणे मागता? या प्रश्नाचं नमस्कार करून आम्ही सूर्याचं स्वागत करतो आणि आम्हाला विद्या दे अशा प्रकारची वर्गाकडून अपेक्षित उत्तरे घेऊन हेतुकथन केलं जातं. या उगवत येणाऱ्या सूर्याचं इंदिरा संत नावाची कवयित्री स्वागत करून त्याच्याकडे कोणतं मागणं मागित आहे ते आपण त्यांच्या याहू सूर्यनारायणा या कवितेतून बघूया. हेतुकथन होताच कवितेचे शीर्षक आणि कवयित्रीचे नाव फलकावर लिहिलं जातं आणि प्रसन्न शांत स्वरलयीतील कवितेच्या गायनानं विषयाचं प्रतिपादन सुरू होतं. भूपरागाच्या मधुर गंभीर सुरावटीनं सूर्योदयासारखी शांत प्रसन्नता वर्गभर पसरते आणि त्याच प्रसन्नतेत सूर्यनारायणापासून कवयित्री तिच्या मागण्यांमध्ये कोणकोणत्या गोष्टींची अपेक्षा करीत आहे हा हेतू प्रश्न फलकावर लिहून त्याचं थोडक्यात उत्तर घेऊन पुढील अध्यापन सुरू होतं. या कवितेतला सूर्य अजून पूर्व क्षितिजावर आलेला नाही. कवयित्री त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याला ती बोलावते आहे. या हो सूर्यनारायणा अशी त्याला साद घालते आहे. या हो या लवकर असं तिच्या आतुरलेल्या मनाचं घाईचं बोलावणं आहे. या सूर्यनारायणाने येता येता काय करावं याबाबत कवयित्रीची काय अपेक्षा आहे या प्रश्नाला सोन्याच्या पावलाने घर उजळून टाकावे हे मुलांचं उत्तर घेत त्यात भर टाकली जाते. घर सजवणं, घर छान ठेवणं हे स्त्रियांना खूप आवडतं. या स्त्री कवयित्रीलाही आपलं घर सूर्यनारायणाच्या सोनपावलाने सजवून जावं, प्रकाशानं भरून जावं, प्रकाशाच्या सौंदर्याने भरून जावं असं वाटत आहे. त्यासाठी त्याला ती विनंती करीत आहे. या हो सूर्यनारायणा, या हो या लवकर, सोन्याच्या पावलांनी भूषवा हे घर, उजळा हे घर. त्याची सोन्याची पावले कोणती बरे? त्याचे किरण या मुलांच्या उत्तरात थोडी रंगांची भर घातली जाते. त्याची सोनेरी रंगांचे कोवळे किरण म्हणजे त्याचीही नाजूक कोवळी सोनपावले. या सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी, त्याच्या सोनपावलांच्या स्वागतासाठी कवयित्रीने काय बरं पूर्वतयारी केली आहे या प्रश्नाने मुलांकडून अंगण सारवले हे कडवे म्हणून घेतले जाते आणि त्यातील रंगमंगल सौंदर्य उकलून दाखवले जाते. तिनं आपलं स्वच्छ अंगण छानपैकी सारवलं आहे. त्यावर मंगलसूचक, शुभंकर सूचक स्वस्तिक रेखाटून ठेवलं आहे. हे स्वस्तिक पिवळ्या हळदीनं आणि लाल लाल कुंकवानं रेखून ठेवलं आहे. सारवलेल्या अंगणी स्वस्तिकाची रंगभरणी असे मंगलसूचक आवडीचे काम केले आहे. त्या सूर्यनारायणाची सोनेरी सोनपावलं आणि पिवळ्या लाल हळदी कुंकवाने रेखिलेले स्वस्तिक अशी रंगांची मंद प्रसन्न उधळण करीत ही कविता पुढे सरकते आहे. या सूर्यनारायणाच्या स्वागतासाठी कवयित्रीबरोबर आणखी कोण कोण बरं आतुर झाले आहेत? मुलांच्या उत्तराला शिक्षकाची जोड. दारं ज्यांची उघडलेली आहे अशी घराची दालने, त्याचबरोबर तावदाने म्हणजे खिडक्यांच्या उघडलेल्या काचा आणि घराच्या छपराचे कौलारू झरोके हे सारं म्हणजे कवयित्रीच्या मनाची ही दालने, तसेच तिच्या मनाची तावदाने आणि तिच्या मनाचेच कौलारू झरोके बरं का. या भाव सौंदर्यमय स्पष्टीकरणाने मुलांच्या चेहऱ्यावर दिसलेली कवितेची छान नवी उमज. तीमध्ये अशीच थोडीफार सूर्य किंचित वर आल्यावर त्याच्या किरणांचा सोनेरी रंग बदलतो. तो कसा होतो या प्रश्नाचे रुपेरी हे मुलांचे उत्तर घेत शिक्षकाचे चालू राहिलेले भाष्य, तर आता त्या किरणांचे जे सोनेरी रुपेरी किरणसोत माझ्या मनाच्या दारात आणि घराच्या दारात येऊ देत, ती सोनेरी रुपेरी किरणे माझ्या घरात मनात रेंगाळू देत. त्या सोनेरी रुपेरी किरणांचं रंगबावरं वर्णन करता करता कवयित्री भावूक होते आणि सूर्यकिरणांच्या वात्सल्यतेच्या मायेच्या दोन उपमा देते.
कोणत्या त्या उपमा? शिक्षकाचा प्रश्न. तेजस्वी पित्याचे वात्सल्याचे हात आणि आईच्या मायेचे कोमल हात, हे वर्गाकडून आलेले अपेक्षित उत्तर. त्यावर शिक्षकाचे भाष्य. इंदिराबाईंसारख्या कवयित्री आपल्या भावना अशा उपमांतून, अशा सुरेख प्रतिमांतून व्यक्त करतात. तेजस्वी पित्याचे वत्सल हात आणि आईच्या मायेचे कोमल कर, अशा इथल्या या कवयित्रीच्या भावना व्यक्त करणाऱ्या प्रतिमा. तुम्हा सर्वच मुलांना आपल्या वडिलांचे धीर देणारे तेजस्वी वात्सल्य आणि आपल्या पाठीवरून फिरणाऱ्या आईच्या कोमल नाजूक हातांची माया हवी असते, हे खरं ना? कवयित्रीही तिच्या घरात तुमच्यासारख्या तिच्या छान छान बाळांना ती नाजूक कोमल माया देतच असणार. आणि तिच्या बाळांचे ते बाबाही ते तेजस्वी वात्सल्य देतच असणार. तरी पण अंगणात खेळणाऱ्या आपल्या बालकांसाठी तेजस्वी वात्सल्याची आणि कोमल मायाची अपेक्षा ती कोणाकडून करीत आहे? या प्रश्नाचे सूर्यनारायणाकडून हे वर्गाचे अपेक्षित उत्तर. त्या शिक्षकाची समारोप वजा भर. मानवी पित्यापेक्षा तेजस्वी वात्सल्य आणि मानवी आईपेक्षा कोमल माया आपल्या बाळांना या पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्यनारायणाने द्यावी, यासाठी कवितेतील आईची ही स्वागतपर प्रसन्न सूर्य प्रार्थना आहे. त्याच्या किरणांतील सोनेरी तेजस्विता आणि त्याच्या सकाळच्या किरणांतील सौम्य कोमलता आपल्या बाळांना लाभावी, ही तिची अपेक्षा आहे. अंगणात खेळणाऱ्या आपल्या बाळांना त्याच्या तेजस्वी आणि कोमल किरणांनी त्यांनी गुंजारावं, हे तिचं सूर्यनारायणाकडे मागणं आहे. त्यासाठी ती म्हणते आहे, याहो सूर्यनारायणा, याहो या लवकर. अध्यापन पाठतंत्रातील पंचपदीच्या समालोचन या पायरीवर या कवितेतील सौंदर्य स्थळाच्या आधारे कवयित्रीची काव्य वैशिष्ट्ये स्पष्ट केली जातात. इंदिरा संतांच्या कवितेत रंगांनी सजलेली चित्रमयता असते असे म्हणतात. या कवितेत ती चित्रमयता कुठे दिसते आहे? या प्रश्नाला सोन्याची पावले, हळदी कुंकवांनी रेखिलेले स्वस्तिक, रुपेरी किरण हे मुलांनी दिलेले उत्तर. त्यात शिक्षकाने घातलेली भर, उघडी दालने, उघडी तावदाने, किरणांचे झरोखे, झरोखे कौलारी या शब्दांमध्ये प्रत्यक्ष रंग दिसत नसले तरी उघड्या तावदानातून, उघड्या दालनात येणारे रुपेरी सोनेरी किरणांचे झोत, भरभर पसरणारा सोनपिवळा शुभ्र प्रकाश आणि किरमिची रंगाच्या कौलारातून दिसणारे पांढरे पिवळे झरोके, अशा चित्रमयतेचा अनुभव येतोच. या कवितेत कवयित्रीची भावमयता, तिच्या भावना व्यक्त करणाऱ्या काही प्रतिमा आल्या आहेत. कोणत्या बरं त्या प्रतिमा? त्या कोणता भावार्थ व्यक्त करतात? या प्रश्नाचे वर्गाकडून येणारे उत्तर शिक्षकाकडून फलकावर अधिक स्पष्ट केले जाते. घराची उघडी दालने, कवयित्रीच्या मनाची दालने, उघडी तावदाने, तिच्या मनाची उघडी तावदाने, झरोखे कौलारी, तिच्या मनाचे झरोखे कौलारी, किरणांचे झोत, तेजस्वी पित्याचे वात्सल्याचे हात, रवी करत सूर्यकिरण, आईच्या मायेहून कोमल कर. मुलांनो, कवितेमध्ये असं बाहेरचं जग, बाहेरचा सुंदर निसर्ग आणि कवयित्रीच्या भावना यांचा असा छान मिलाप झालेला असतो. अगदी दोहोंचं एकजीवीकरण झालेलं असतं. त्यातून असं काव्य सौंदर्य निर्माण होत असतं. त्यामधून आपल्याला केवढा आनंद मिळत असतो. पंचपदीची शेवटची पायरी उपयोजन. शिक्षक आपल्याबरोबर कवितेच्या समूह गायनासाठी वर्गाला आवाहन करतात. छान प्रसन्न सकाळची वेळ आहे. अशा वेळी भूप राग प्रसन्नता निर्माण करतो. सूर्याला आवाहन करण्यासाठी या रागाची सुरावट अमर भूपाळीसारखी प्रसन्नता निर्माण करणारी ठरते. या रागाच्या सरगममध्ये आपण सारे गाऊया, याहो सूर्य नारायणा, याहो या लवकर, सोन्याच्या पावलांनी भूषवा हे घर. मुलांच्या समूह गायनाने सारा वर्ग गाभारा प्रसन्नतेनं भरून जातो
आणि कवितेतील सूर्यपावलांनी वर्ग उजळून जातो.